नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 34 आहे, ज्यामध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय पदभरती 2025 मित्रांनो आपण लिपिक, शिपाई, हमाल व ड्रायव्हर या पदासाठी परीक्षेच्या आता या उर्वरित अंतिम दिवसांमध्ये आपण परीक्षा कशी संपूर्ण काही अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण पाहत आहोत. जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट वगैरे पाहिले नसाल तर मित्रांनो त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तुम्ही तेथून ते संपूर्ण व्हिडिओज पाहू शकता. परीक्षेपूर्वी मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या, कारण का प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या येणाऱ्या लेखी परीक्षा दृष्टिकोनातून सर्व काही IMP आपण प्रश्न कव्हर करून दिलेले आहेत. आणि मित्रांनो परीक्षा वेळापत्रक तुम्हाला माहिती नसेल तर परीक्षा वेळापत्रक देखील मित्रांनो आलेलं आहे, ज्यामध्ये संपूर्ण तारखा वगैरे सविस्तरपणे आपल्याला समजावून सांगण्यात आलेल्या आहेत. तर सुरू करू आपला आजचा व्हिडिओ. आता यामधील पाहू आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न. यामधला आपला प्रश्न पहिला असा आहे, पहा, जो काय म्हणतो, खालीलपैकी कोणता जीव हा गरम रक्ताचा असतो? तर गरम रक्ताचा जीव या ठिकाणी विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की कबूतर. तर पक्षी आणि स्तन प्राणी हे जे आहेत कसे असतात, जे की उष्ण रक्ती म्हणजे की वॉर्म ब्लडेड असतात, म्हणजेच की त्यांच्या शरीराचे तापमान पर्यावरणाप्रमाणे जे की बदलत नाही. तर मासे, बेंडूक आणि मगर हे जे आहेत शीत रक्ती प्राणी जे की आहेत. म्हणून पर्याय नंबर याचं ए या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न दुसरा आपला असा आहे, खालीलपैकी कोणता साप हा घरटे तयार करतो? तर घरटे तयार करणारा साप कोणता आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ड, जे की किंग कोब्रा. तर किंग कोब्रा हा जगातील एकमेव असा साप आहे जो अंडी घालण्यासाठी पालापाचोळ्याचा वापर करून घरटे तयार करतो. पण पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न तिसरा आपला, वर्गामधील प्राण्यांचे जे काही श्वसन आहे गलफड आणि फुफ्सेद्वारे होते. तर कोणत्या वर्गामधील? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की ब, उभयचर. जे उभयचर प्राणी असतात जे की पाण्यात असताना त्वचेद्वारे आणि गलफंडद्वारे जे आहे आणि जमिनीवर असताना फुफ्सांद्वारे जे की श्वासन करतात. उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर बेंडूक. बेंडूक हा जेव्हा जमिनीवर असतो म्हणजे की पाण्याच्या वर असतो त्यावेळेस जे आहे जे की फुफ्साद्वारे श्वास घेतो. तर जेव्हा तो पाण्यामध्ये असतो तो त्वचेद्वारे जे की श्वास घेतो. म्हणून पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील चौथा आहे, डॅश हे वाटण्याच्या रोपामध्ये जे की अप्रभावी लक्षण आहे. तर यामध्ये तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ड, जे की झुररिद्दर शेंगा यामध्ये जे आहे थोडक्यामध्ये जे की अप्रभावी लक्षण आहे. तर मेंडेलेवच्या अनुवांशिकतेच्या सिद्धांतानुसार जे वटाण्यामध्ये जे आहे जे की गोल बी किंवा हिरवा रंग ही प्रभावी लक्षणे आहेत, तर दुरदुरीदार असणे हे अप्रभावी लक्षण आहे. त्यानंतरचा आपला प्रश्न पाचवा असा आहे, छातीभोवती असलेल्या हाडांना काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं सी, जे की रायबीज असं जे की म्हणतात, ज्यालाच आपण मराठीमध्ये बरगड्या असं म्हणतो. जो छातीच्या पिंजऱ्यातील हाडांना जे आहे आपण त्याला रायबीज इंग्लिशमध्ये म्हणतो, तर त्याला आपण मराठीमध्ये बरगडा असं म्हणतो, जे हृदय आणि फुफ्फुसांचं संरक्षण करतात. पर्याय नंबर याचं सी या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न सहावा आपला, कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज म्हणून ओळखला जातो यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश हा जो आहे थोडक्यामध्ये जो की हरित त्रिभुज प्रदेश म्हणून जो की ओळखला जातो. तर गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांनी बनलेला सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा आणि सुपीक त्रिभुज आहे, त्यालाच आपण हरित त्रिभुज असं म्हणतो. पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी जे की उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न आपला सातवा असा आहे पुढील, डॅश हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. तर यापैकी कोणता? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की जोग हा जो आहे थोडक्यात आहे. तर कर्नाटक राज्यातील शरावती नदीवरील जोग हा जो आहे भारतातील प्रमुख उंच धबधब्यापैकी एक मानला जातो. पर्याय नंबर याचं सी उत्तर होईल. त्यानंतर आपला प्रश्न आठवा असा आहे, यमुना कृती आराखडा हा द्विपक्षीय प्रकल्प कोणत्या दोन नद्यांमध्ये आहे? तर यापैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की भारत आणि जपान यामध्ये जो की आहे. तर यमुना नदीच्या स्वच्छतेसाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशनची एजन्सी कडून जे आहे आर्थिक आणि तांत्रिक मदत घेतली जात आहे यासाठी. त्यानंतर आपला प्रश्न नववा असा आहे, राजस्थानमधील अशांत शुष्क प्रदेशास काय म्हणतात, काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं अ, जे की बागर असं जे आहे ते म्हटलं जातं. थराच्या वाळवंटाच्या पूर्वेकडील आणि अरवली पर्वताच्या पश्चिमेकडील कमी पावसाच्या सुपीक पट्ट्याला बागर असं जे आहे ते म्हणतात. पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न 10वा आहे, गंगा नदी मैदानी प्रदेशात जवळ डॅश जवळ जे की प्रवेश करते, जे की गंगा नदी जी आहे जे की मैदानी प्रदेशात डॅश जवळ प्रवेश करते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं सी, जे की ऋषिकेश किंवा आपण त्याला हरिद्वार असं म्हणतो. तर गंगा नदी पर्वतीय प्रदेश सोडून हरिद्वार ऋषिकेश जवळ जे आहे
मैदानी प्रदेशामध्ये जे की प्रवेश करते. पर्याय नंबर याचं सी या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार. तर मित्रांनो, तुम्ही अजूनही मुंबई उच्च न्यायालय भरती 2025च्या परिपूर्ण लिपिक व शिपाई हमाल या पदाच्या A to Z तयारी करता मित्रांनो, जी आपली स्पेशल असलेली रेकॉर्ड बॅच मित्रांनो, तुम्ही जॉईन जर केलं नसाल तर वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मित्रांनो आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून लगेचच्या लगेच आपला स्पेशली क्रॅश कोर्स जॉईन करून घ्या मित्रांनो. यामध्ये तुम्हाला लिपिक व शिपाई हमाल या पदाकरता लागणारा सर्व काही 100% अभ्यासक्रम मित्रांनो आपण जे आहे तो इन्क्लूड करून दिला आहे, ज्यात तुम्हाला मागील वर्ष प्रश्नपत्रिका मिळतील, सर्व विषयाची ई बुक देखील इंटिग्रेट करून दिली आहे, ज्यामुळे तुम्हाला मित्रांनो कोणत्याही प्रकारचे बाजारामधलं महागडं पुस्तक घेण्याची अजिबात गरज पडणार नसेल मित्रांनो. जे की ई बुक मध्ये जेवढं काही आपण सब्जेक्ट इंटिग्रेट करून दिलेले आहेत मित्रांनो, ते तुम्हाला खूप सफिशियंट आणि 100% परीक्षेमध्ये येणारे असे सर्व काही माहिती त्यामध्ये आपण इन्क्लूड करून दिली आहे. त्यासोबतच कमी वेळेमध्ये सर्व काही अभ्यासक्रम तुम्हाला कंप्लीट करायचा असेल तर लगेचच्या लगे मित्रांनो आपली जे स्पेशली ही क्रॅश कोर्स बॅच जॉईन करून घ्या. त्यासोबतच तुम्हाला यामध्ये सरावासाठी 30+ मित्रांनो या ठिकाणी संभव प्रश्नपत्रिका आपण ऍड करून दिलेल्या आहेत. आज पर तुमच्या जे काही BScच्या जो मित्रांनो अभ्यासक्रम आहे किंवा जो पेपर फॉर्मॅट आहे त्यानुसार मित्रांनो आपण संपूर्ण काही या ठिकाणी तुम्हाला 30+ मित्रांनो संपूर्ण संभव प्रश्नपत्रिका ऍड करून दिलेला आहे मित्रांनो. सध्याची आपली ऑफर प्राइस सध्याला ही मित्रांनो आपण ठेवलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे, चांगल्या पद्धतीने तयारी करायची आहे, मार्गदर्शनाखाली तयारी करायची आहे, अशा विद्यार्थ्यांनी लगेचच्या लगेच मित्रांनो आपली ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या मित्रांनो. कारण का आता सध्याला आपला ऑफर चालू आहे, त्यामुळे ऑफर मध्ये तुम्हाला हा कोर्स जो की 499 मध्ये जो की मिळणारा असेल. त्यामुळे जे विद्यार्थी जॉईन केले नाही त्यांनी लगेचच्या लगेच आपली ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. कमी वेळेमध्ये चांगल्या उत्तम तयारीसाठी मित्रांनो तुम्ही आपला कोर्स जो आहे तो जॉईन करून उत्तम तयारीला मित्रांनो त्या ठिकाणी लागू शकता. विद्यार्थी मित्रांनी अजून आपली स्पेशली बॅच जॉईन केलं नसेल तर मित्रांनो वेळ न वाया घालवता लगेचच्या लगेच तुम्ही आपली ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियली लिंक दिलेली आहे, ज्याद्वारे तुम्ही शिपाई, लिपिक हमाल व ड्रायव्हर या पदासाठी आपली संपूर्ण एकमेव बॅच मित्रांनो जॉईन करून चांगल्या उत्तम तयारीला या शेवटच्या दिवसांमध्ये मित्रांनो तुम्ही लागू शकता, ज्यात तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज प्लस तुम्हाला ई बुक देखील आपण प्रोव्हाइड केलेलं आहे. तर पुढील आपला सेक्शन आता मराठी व्याकरणाचे काही प्रश्न पाहू. यामधला पहिला आपला जो की 11वा प्रश्न आहे आणि मराठी व्याकरणाचा पहिला प्रश्न ज्यामध्ये अलंकार ओळखायला सांगितलेला आहे आणि हा ठिकाणी एक वाक्य देखील दिलेलं आहे. किती माझा कोंबडा मजेदार, मान त्याची कितीतरी वाकदार, शिरोभोगी तांबडा तुरा हाले, जणू जास्वंदी फुले उमरलेला. तर ह्यामधला आपल्याला जो आहे अलंकार जो की ओळखायचा आहे कोणत्या प्रकारचा, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की उत्प्रेषा हा जो आहे अलंकार होणारा असेल. कारण का जेव्हा वाक्यात जणू, जणू काय, गमे, वाटे यासारखे शब्द येतात तेव्हा तेथे उत्प्रेक्षा अलंकार असतो. येथे तुऱ्याची तुलना जास्वंदाच्या फुलाशी केलेली आहे, म्हणून पर्याय नंबर अ उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 12वा आपला पुढचा. दिलेल्या पर्यायातून सर्वात योग्य पर्याय निवडून प्रश्नातील म्हण पूर्ण करायचे आपल्याला. तळे राखील तो डॅश या ठिकाणी, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की पाणी चाकेल. ज्याच्याकडे कामाची जबाबदारी असते तो त्यातून आपली काहीतरी फायदा करून घेतोच, असा या म्हणीचा थोडक्यामध्ये अर्थ होतो. म्हण कशी आहे, तळे राखील तो पाणी चाकील या प्रकारची. त्यानंतरचा आपला प्रश्न 13वा. दिलेल्या पर्यायातून सर्वात योग्य पर्याय निवडून प्रश्नातील म्हण पूर्ण करा. परत आपली ना आवडतीची या ठिकाणी म्हण आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ड, जे की मीठ अळणी. तर जी व्यक्ती आपल्याला आवडत नाही तिने कितीही चांगले काम केले तरी आपल्याला त्यात दोषच दिसतो, याचा अर्थ असा होतो. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न 14वा. वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. वाक्य आहे हा माझा वर्गबंधू आहे, तर याचं उत्तर काय होईल, पर्याय नंबर जे की ए दर्शक सर्वनाम होणार असेल. कारण का जवळची किंवा दूरची वस्तू किंवा व्यक्ती दाखवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामाला जे की दर्शक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणात सांगायचं झालं तर हा, ही, हे, तो, ती हे संपूर्ण जे आहेत ते दर्शक सर्वनाम आहेत, म्हणून पर्याय नंबर याचं उत्तर ए होणार असेल. त्यानंतर पुढील प्रश्न 15वा आपला आहे. एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात यापैकी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की स्वल्प विराम असं जे आहे ते वापरतात. तर एकाच गटातील शब्दांमध्ये स्वल्प विराम जो की वापरला जातो. त्यानंतर आपला 16वा प्रश्न. झोपला खाली दिलेल्या शब्दाची जात ओळखा. तर या ठिकाणी झोपला या शब्दाची, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं ब, जे की क्रियापद हे होणार असेल. जो शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतो किंवा कृती दर्शवतो त्याला क्रियापद असं आपण म्हणतो. त्यानंतर आपला 17वा प्रश्न. कोल्हा निघून जाईल या वाक्यातील काळ ओळखा. तर कोल्हा निघून जाईल म्हटलेला आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की भविष्यकाळ हे होणार असेल. क्रिया पुढे घडणार आहे असा बोध होत असल्याने हा आपला साधा भविष्यकाळ होणारा असेल. त्यानंतर प्रश्न 18वा आपला. वारंवार हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की कालवाचक. तर क्रिया किती वेळा घडली हे दर्शवणारे शब्द आपण त्याला कालवाचक क्रियाविशेषणामध्ये जे की येतात.
त्यानंतर प्रश्न 19 आपला, शेजारचे घर पावसाळ्यात गळते या वाक्याचा प्रकार ओळखा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं सी, जे की केवल वाक्य होणार असेल. ज्या वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय असते त्यास केवल वाक्य असं म्हणतात. पर्याय नंबर सी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न आपला 20 पुढील, खालील वाक्याच्या क्रियापदावरून कशाचा बोध होतो या ठिकाणी पहा. स्वातंत्र्य रक्षणासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे. तर या ठिकाणी त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की कर्तव्य. तर पाहिजे, करावे यासारख्या शब्दातून कर्तव्याची भावना व्यक्त होते, त्यामुळे पर्याय नंबर याचं ड, जे की उत्तर होणार असेल. तर हे झाले मित्रांनो मराठी व्याकरणाचे. आता पुढे आपण पाहू आपला जो संगणकाचा टॉपिक आहे त्यावरचे आता प्रश्न. तर प्रश्न 21 आपला काय म्हणतो पहा. खालीलपैकी कोणती बाब संगणकाच्या मेंदू म्हणून समजली जाते यापैकी. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की सी, सीपीयू जे आहे जे की मेंदू म्हणून समजली जाते. तर प्रश्न 22 देखील तोच रिपीट झालेला, आपण स्किप करू या ठिकाणी. त्यानंतर 23 प्रश्न आपला, सेवानिवृत्ती सरकारी अधिकाऱ्याच्या त्यांचा अनुभव ई गव्हर्नरद्वारे कळवता यावा व त्यातून व्यवस्थेत सुधारणा व्हावी म्हणून पंतप्रधान मोदींनी डॅश या नावे प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. तर कोण्या. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं अ, जे की अनुभव या जे आहे नावाने जे की पोर्टल सुरू केलेलं आहे. त्यानंतर 24 प्रश्न, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकार द्वारा स्थापित मीडिया लॅबला आता या नावाने ओळखतात. तर कोण्या. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन या नावाने ओळखलं जातं. त्यानंतरचा आपला पुढचा 25 प्रश्न, रेल्वे प्रवाशांना चौकशी करता IT सुविधा असलेली कोणती सेवा वापरली जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की IVRS ही जी आहे सेवा वापरली जाते, ज्याला आपण इंटरॅक्ट व्हॉइस रिस्पॉन्स सिस्टम असं म्हणतो, ज्याद्वारे प्रवासी फोनवरून गाड्यांची स्थिती आणि चौकशी करू शकतात. त्यानंतर आपला 26 प्रश्न, डॅश हे असे एका संगणकावर आधारित टर्मिनल आहे जे कोणतीही माहिती देते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की इन्फॉर्मेशन किसॉक हे जे आहे थोडक्यामध्ये आहे. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न असा आहे 27, व्हायरस डॅश नादुरुस्त करू शकतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की वरील सर्व, ज्यामध्ये सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि माहिती. त्यानंतर आपला 28 प्रश्न, डॅश ही संकल्पना कधी कधी सर्व कायदेशीर रूपाने ओळखल्या जाणाऱ्या स्वाक्षरी सहित वापरली जातात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर. तर डिजिटल व्यवहारात कायदेशीर मान्यतेसाठी इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर किंवा डिजिटल सिग्नेचरचा वापर जो की होतो. त्यानंतर आपला प्रश्न 29, ई कॉमर्सच्या संज्ञेनुसार विविध व्यापाऱ्यांच्या परस्पराशी व्यापार खालीलपैकी काय संबोधला जातो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की B2B हा जो आहे वापर जो की संबोधला जातो, ज्याला आपण बिझनेस टू बिझनेस असं थोडक्यामध्ये म्हणतो. पर्याय नंबर अ उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 30 आपला पुढील, कॅम्प्युटर्स हॅकर पासून स्वतःच्या कॅम्प्युटरला सुरक्षित ठेवण्यासाठी काय इन्स्टॉल केलं पाहिजे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की फायरवॉल. तर फायरवॉल हे अनधिकृत नेटवर्क प्रवेशापासून आणि हॅकर्स पासून आपल्या संगणकाचं संरक्षण करतं. पर्याय नंबर याचं ब उत्तर होणार असेल. तर अशा मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले आपले टॉप 30 क्वेश्चन होते जे की आपण या भागात पाहिलेले आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांना आपली स्पेशली बॅच वगैरे जॉईन व्हायची असेल त्यांनी लगेच आपली ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यामधून मित्रांनो आपली चांगली आणि सर्व काही सविस्तर समजावून सांगितलेली बॅच जॉईन करून चांगला उत्तम तयारीला लागा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.